5 दिवसांचा लाईव्हचा खर्च उचलला गेलेला आहे। सामनावीर चषक आपण जे पाहतोय आम्हाला पुरस्कृत केलेले आहे कुमार ध्रुव अविनाश गावकर, कुमारी ध्रुवी दीपेश पाटील आणि कुमार विहंग मंगेश भोईर। सामनावीरच्या सर्व टी शर्ट्स चला मॅच ऑन कर बघा, बॅटर्स पाठवून द्या, आम्हाला आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत। एकदा मॅच ऑन होऊ दे प्लीज आणि तुम्हाला 25 मिनिटाचा कालावधी मिळणार आहे, नाहीतर षटकांमध्ये कपाट स्ट्रेट फॉरवर्ड या ठिकाणी ती सूचना आलेली आहे। आणि तुम्हाला जो वेळ आम्ही दिली होती 10 मिनिटांची ती वेळ समाप्त झालेली आहे, त्यामुळे आता पुढच्या 2 मिनिटात पहिला बॉल डिलिव्हर झाला पाहिजे। आतमध्ये तयार आहे अंकुशपती पतू पॅकर्स दत्ताळी हा संघ, तर आपण लगेच आता करूया आजच्या पहिल्या सामन्याची सुरुवात। सामनावीरचे टी शर्ट आम्हाला अक्षय पूरचे अक्षय बोकळे यांनी पुरस्कृत केलेले आहेत। मंगेश चव्हाण यांच्या वतीनं 20,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य। LED स्क्रीन नौकार फेस 1 मित्र परिवार यांच्यातर्फे प्रवीणजी खंडागळे, दयानंदजी शेट्टी, चेतनभाई पटणी आणि विजयभाई पटणी। हजरतभाई शेख यांच्याकडून रोख रक्कम 50,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य। स्वतंजी पटेल आणि महादेवजी गामी यांच्या वतीने रोख रक्कम 1,00,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य। सन्माननीय चेतनजी केदारनाथ पटेल यांच्या वतीनं रोख रक्कम 1,00,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य। शुभमजी मात्रे यांच्या वतीनं SM फिटनेस जिमच्या वतीनं मालिकेवरसारखी स्पोर्ट्स सायकल। कल्पेजी नुगम पाटील यांच्याकडून टॉस विनर कॅप्टनसाठी 11 एनर्जी ड्रिंकच्या बॉटल्स। सन्माननीय हेमंतजी वर्तक उद्योजक यांच्या वतीने रोख रक्कम 25,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य। 5 दिवस पाण्याची व्यवस्था A1 जोडी समीरजी घरत आणि सुदामाजी गावडे। 32 संघांची या ठिकाणी खूप चांगली मॅनेजमेंट केलेली आहे, कैवल्यजी पाटील बंधू आणि रवीजी वाघमारे। सन्माननीय अंकुश शेठ सोमेश्वर नगर यांच्या वतीने रोख रक्कम 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य। भूषणजी पाटील जुनलजी पाटील यांच्या वतीने फटाक्यांची व्यवस्था आणि अभिषेकजी मात्रे यांच्या वतीनं बॉलची व्यवस्था। सर्व देणगीदारांचं आणि मदतनीसांचं आम्ही मनोमन आभार व्यक्त करतोय। अक्षयजी साठा आमच्या समोरच्या कक्षात जॉईन झालेत। थँक्यू मणिजी पाटील, वेलकम बॅक। सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत। आरके ट्रॉफी आपण बघतोय सेकंड नाईट, काल अतिशय सुंदर खेळ झाला, मात्र कालच्या दिवसात लो स्कोरिंग मॅच देखील आपण बघितले की चेस झाल्या नाही आहेत। 39 धावा 30 चेंडूमध्ये चेस झाल्या नाही आणि जबरदस्त दांडी संघाची गोलंदाजी, धुव्वाधार बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला। म्हणूनच मणिजी तुम्हाला देखील अनुभव आला असेल की या स्पर्धेमध्ये एकंदरीत धावा जास्तीत जास्त चेस होत नाही, 50+ 60+ धावा। घरचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे। आपण या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी येतोय। YouTube हे असं साधन आहे तुम्हाला एक चांगला अभ्यास देते की तुम्हाला कशा पद्धतीने खेळायचं आहे। आपण दिवसाच्या सत्रामध्ये जसं खेळतो तसंच रात्रीच्या सत्रात तुमच्या संघाकडून खेळ होईल असं नाहीये, त्याचमुळे ते नियोजन व्यवस्थित प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला करावं लागते। सरकार 11 वालीव संघ आपण बघतोय, पुरस्कर्ते आहे विकीजी तुळसकर आणि एका साईडला पतू पॅकर अंकुश स्मृती दत्ताळी संघ। हे 2 संघ पाहायला मिळतात। टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय सरकार 11 वालीव या संघाने घेतलात। दिनांक 19 मार्च आणि आजची ही दुसरी रात्र। गौरवजी मात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही करतो हार्दिक स्वागत। उद्योजक वाकीपाडा, वेलकम गौरवजी मात्रे, आपलं हार्दिक स्वागत। पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर दत्ताळी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाकडे। गेम ऑन होताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये। पंच त्या ठिकाणी आहेत अजितजी म्हात्रे सर आणि मॉन्टे गोडेकर सर यांच्या माध्यमातून इशारा येतोय। पहिला बॉल सेकंड नाईटचा घेऊन येतोय दत्ताळी एक्सप्रेस, कैवल्य पाटील, निलेश सांबरेकरता। पहिलाच बॉल, चांगला ड्राईव्ह, मात्र तेवढंच चांगलं फिल्डिंग, पाहता पाहता एकच धाव। निलेश सांबरे कोण विसरेल, वालीव प्रीमियर लीग आणि ऑलराऊंडर भूमिका अदा केली होती, हिरो ठरला होता आणि नेहमीच आदिवासी क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून खेळलं जाते। एक अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे। वाईड हाफ वॉली आणि खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन, कव्हर पॉइंटला 1 धाव पूर्ण। पुढचा बॉल, यावेळी मात्र चांगला चेंडू पिचिंग केला जातोय, 1 धाव तर पळून पूर्ण केली जाते। आतापर्यंत एका धावेने धाव पडला 2 धावा। बघा सर्व आमच्या मित्रमंडळींना विनंती करतोय रेलिंगच्या मागे थांबायचंय। आमच्या मुख्यमंत्र्याच्या उजवीकडे आपण रेलिंगच्या पुढे बसलेला आहात, खुर्च्या घेऊन रेलिंगच्या पलीकडे पोचा प्लीज, अशी विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय। बॅक टू बॅक 2 सिंगल्स, कैवल पाटील खूप चांगला या ठिकाणी अनुभव झोकतोय।
पुढचा बॉल यावेळी जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. नॅचरल बाउन्स ज्याला म्हणू शकतो आपण, ॲक्युरेट डिलिव्हरी कैवल्य पाटीलच्या माध्यमातून. रायझिंग अँड सरप्राइझिंग कॉन्क्रीटची खेळपट्टी आणि या खेळपट्टीवर तुमच्या खांद्याचा कंट्रोल जर अचूक असला तर तुम्हाला खूप काही फायदा मिळू शकतो आणि तोच फायदा मिळतोय डॉट बॉलचा टीम अंकुशपती पतोपॅकर्स दत्ताळीला. नक्कीच आज आमदार चषकावरती देखील तृतीय क्रमांक पटकावला या संघाने. मात्र यावेळी तटयार्ड सर्कलच्या वरून निखिल पाटील, चेंडू मिळणार नाही, चेंडू निघून जाईल सीमा पार. आर के ट्रॉफीचा आर के नावाचा येतोय ब्रँडेड चौकार. सर्व पाहुणे रजा घेता सन्माननीय पंकज देशमुख साहेब व्यासपीठावर योग्य त्या वेळी उपस्थित राहिलेत आणि त्याचमुळे त्यांचं देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. यावेळेस पुन्हा एकदा बघा पेस खूप चांगला जनरेट केलाय आणि पिचिंग प्रॉपर ऑफस्टमच्या बाहेर गुडलेनला आणि यावेळेस चोख प्रत्युत्तर म्हणजे चौकारानंतर डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला आणि धावसंख्या पाहायला मिळते बिनबादचा. चांगली स्टार्ट या ठिकाणी दोन्ही संघ मिळवण्याच्या उद्देशाने. ग्लान्स करायचा होता, बॉल थोडा राईज झालाय, लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा बॉल पोचतोय मिड विकेटला, मिळते ती एक धाव आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे सरकार 11 वाले या संघाची बिनबाद 7 धावा. सन्माननीय रजनीश कदम साहेबांचा सन्मान्य जगदीश कदम साहेबांचा व्यासपीठावर आपण विशेष सन्मान करणार आहोत, जे संपर्क प्रमुख आहेत. तर आपण विनंती करतोय कुमार रणजित किणी दादांना की आपण सन्माननीय जगदीश कदम साहेबांचा व्यासपीठावर विशेष स्वागत सन्मान करायचा आहे. वेळात वेळ काढून हे सर्व पदाधिकारी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय कुमार रणजित किणी दादांच्या वतीनं, तसेच आर के एंटरप्राइजेसच्या वतीनं, द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीनं, अंकुश फाउंडेशनच्या वतीनं. आपण पाहताय स्क्रीनवर सन्माननीय जगदीश कदम साहेबांचा विशेष सन्मान केला जातोय. सकाळपासून या सर्व मान्यवर मंडळींचं व्यस्त वेळापत्रक राहिलेलं आहे आणि म्हणूनच त्या वेळात वेळ करून ते स्पर्धेला भेट देत आहेत. प्रवीण दादा उपस्थित आहेत, युवासेना जिल्हाधिकारी, त्यांचा देखील व्यासपीठावर विशेष सन्मान केला जाणार आहे. प्रवीण, सन्माननीय सिद्धेश जोगळे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपणास देखील विनंती असले आपला देखील विशेष सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय सिद्धेश दादा जोगळे यांचा आपण सन्माननीय पंकज देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान करतोय. या स्पर्धेची आठवण भेट आणि या महाराष्ट्राचं महावस्त्र शाल उडवून आपण मान्यवरांचा विशेष स्वागत सन्मान करतोय. धन्यवाद. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी तितकाच मूल्यवान होता आणि आपला वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय आणि भविष्यातील वाटचालीसाठी देऊया आपण लाख लाख शुभेच्छा. दिवेश पाटील बॉलिंग मार्क वरती आणि पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळला गेला. फलकावरती धावा जर विचार केला तर सध्याच्या घडीला 8 धावा. विजय कांबळे जॉईंट आहेत. वेलकम विजय कांबळे, आपलं देखील हार्दिक स्वागत. 8 धावा. सन्माननीय आनंद घरत साहेब व्यासपीठावर आहेत, उपतालुका प्रमुख, त्यांचा देखील व्यासपीठावर विशेष सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय आनंद घरत साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना, तर आपलं देखील व्यासपीठावर उचित असा सन्मान केला जाणार आहे. सर्व सन्माननीय पाहुण्यांचा व्यासपीठावर सन्माननीय रणजिता किणी यांच्या वतीनं शुभ सन्मान केला जातोय. भव्य असं व्यासपीठ आहे आणि पाहुण्यांच्या येण्यामुळे या व्यासपीठाला विशेष शोभा प्राप्त झालेली आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी सन्माननीय आनंद घरत साहेबांचा कुमार रणजित किणी यांच्या वतीनं विशेष स्वागत सन्मान आपण करत आहोत. धन्यवाद. दरम्यान धावसंख्या झाले 1 गडी बाद, 8 धावा आणि तानाजी दायगुडे मात्र स्वस्तात परतलेले आहे. फक्त त्यांच्या खात्यावर एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. निलेश सांबरे
ज्यांच्या वतीने पहिल्या षटकामध्ये एक चौकार खेचला होता, पण त्याने देखील थोडं स्ट्रगल केलंय पहिल्या षटकामध्ये. तर एकंदरीत आपण जर आतापर्यंत खेळाचा आढावा घेतला अक्षयजी, तर थोडासा वरचढ राहिलेला आहे अंकुश प्रति पतू पॅकर्स दत्ताडी हा संघ. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी होते दिवेश पाटीलच्या माध्यमातून. आज बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट ठरला आमदार चषकावरती आणि फॉर्म देखील कंटिन्यू पाहायला मिळते. स्पर्धा वेगळी आहे, ही दुसरी रात्र आहे, मात्र अनुभव आलाय या संघाला. काल मॅचचा आनंद घेतला होता या स्पर्धेच्या माध्यमातून आणि कुठेतरी अनुभव भरपूर पाहायला मिळतोय. पतू पॅकर, अंकुश, स्मृती दत्ताडी या संघाच्या माध्यमातून. दिवेशचा पुढचा बॉल, यावेळी मात्र चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न केला. पॉइंटवरती क्षेत्ररक्षक आहे प्रमोद, त्या ठिकाणी मात्र चांगलं फील्ड वर्क. एकच धाव, एका धावाने धावफलक 9. कालपासून आपण पाहतोय तर गोलंदाज मनमुराद आनंद लुटतायत या खेळपट्टीचा, या वातावरणाचा. काल देखील तितकेसे हाय स्कोरिंग बॅटर्स आपण पाहिले नाहीत आणि आताच्याकडे देखील नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकार केला आहे जरूर सरकार 11 वालिबिया संघाने, पण तितकीशी मनासारखी फलंदाजी आतापर्यंत होत नाहीये, कारण बॉल डिलिव्हर झालेत 9 आणि धावसंख्या आहे 9. बॉल टू बॉल रन्स येत आहेत, सिंगल डबल बेसिक क्रिकेट देखील पाहायला मिळते आणि कधी पलटवार करू शकतो निलेश सांबरे. यावेळी काय चेंडू पाहायला मिळतोय, बाहेर जाणारा चेंडू होता आतमधून आणि जबरदस्त उचली घेतोय चेंडू. कानाच्या खालून आणि खांद्याच्या वरून हा चेंडू निघून जातोय. रायझिंग डिलिव्हरी होती ऑफस्टमच्या बाहेरची, खूप जास्त उसळी या बॉलला मिळाली होती आणि एक अचूक दर्जाचा बाउन्सर कसा असायला हवा ते तुम्हाला या बॉलकडे पाहून नक्कीच पाहायला मिळेल. दिवेशने मात्र एक चांगली जबाबदारी निभावलेली आहे, फक्त 2 खर्च केल्यात या षटकामध्ये. 5वा बॉल पुन्हा एकदा, यावेळी मात्र चांगला फटका आहे, बॅकफुटला जागा बनवली, चांगल्या पद्धतीने चेंडूला स्लाइस केलंय. कव्हर पॉइंट रिझनला क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतोय आणि पाहता पाहता 3 धावा यावेळी कंप्लीट केल्या जातात. एक एक धाव रोखणं महत्वाचं आहे आणि ते दर्शवतोय फिल्डर त्या ठिकाणी. 3 धावाने धाव पळत पुढे आलंय, 12 धावा. रिप्लाय बघायला आवडेल, कारण खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालाय. बघा खूप चांगली बॉडी ऍडजस्टमेंट, ऑफस्टनच्या बाहेर पोहोचले आणि बॉलचा राईज ओळखताना, बॉलला स्लॅश करताना पाठवला डीप पॉइंट मध्ये. त्या ठिकाणी 3 शतक पोहोचले होते जरूर, पण त्या तिघांना 3 धावा काही रोखता आल्या नाहीये. धावसंख्या 12. 5 चेंडू 12 धावा. जबरदस्त गोलंदाजी, चांगला स्पेल आहे दिवेश पाटील यांचा. अंडरम पासूनची सुरुवात ओरम क्रिकेट पर्यंत आणि जसा पुढे त्याचा खेळ राहिलाय. दत्ताडी संघाने नेहमीच बॅक केलाय, यावेळी मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक करणार नाहीये चूक. आता मात्र चांगला झेल कॅरी केलाय. विकेट डाऊन, 2 ओव्हरचा खेळ झालाय, 2 विकेट, धावा आहेत 12 धावा. सरकार 11 वालिव या संघाच्या माध्यमातून. या ऐकूया HM साऊंडला आणि पुन्हा एकदा चर्चा जारी राहील. ऐकत राहा, पाहत राहा RK ट्रॉफी 2023. त्याच्या आईलाई दमा कशात नाही रणजित दादा कमा आईलाई जिगरवाला दादा आईलाई जिगरवाला समाजसेवेचा राजा रणजित गिरी चंद्रगाववाला समाजसेवेचा राजा विलास पाटील चंद्रगाववाला समाजसेवेचा राजा. वारंवार खेळण्यासाठी प्रवृत्त करण्याची जी चलाकी आहे गोलंदाज दिवेश पटेलची ती पाहायला मिळाली, कारण वारंवार हाफ ट्रॅकर होते, बॉलला राईज मिळत होता आणि निलेश एक कलात्मक फलंदाज आहे, त्याने खूप चांगलं सांभाळून घेतलं, पण अशरफ मंसूरीला ते काही जमलं नाही आणि बॉलचा राईज रोखताना अप्पर कट करण्याचा प्रयत्न फसला आणि बॉल गलीमध्ये आला. क्षेत्ररक्षक अवेलेबल होता, जलजीच्या स्वरूपात अशरफ मंसूरी बॅक टू पेव्हिलियन. नक्कीच मार्विक आतापर्यंत चांगली फिल्डिंग करतोय, चांगली कॅच देखील कॅरी करतोय. अगोदर फिल्डिंग चांगली केली होती आणि नुकताच आज आमदार चषकामध्ये बेस्ट फिल्डरचा किताब त्याला मिळाला होता, म्हणूनच त्याच प्रकारचा फॉर्म त्याचा देखील दिसतोय फिल्डिंग मध्ये. थँक्यू सागरजी भोईर, नेहमीच आम्हाला संधी देत असतात कॉमेंट्री करता आणि आज एक्स्ट्रा प्लेअरची भूमिका ते अदा करतायत. 2 ओव्हर झाल्यात, 12 धावा फलकावरती. अजितजी मात्रे एक अप्रतिम अंपायरिंग राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मॉन्टी गोडेकर सर, विरल नायर असतील आणि तदनंतर ललितजी भोईर सर. 2 ओव्हर झाल्यात, त्यांनी 12 धावा फलकावरती. कवेल्य पाटील बॉलिंग मार्क वरती सज्ज. कैवल्य कमेंट्री बॉक्स एंड कडून पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत आणि स्ट्राईकवर असेल फलंदाज निलेश सांबरे. शफल झाले, लेफ्ट स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर जाऊन हा खेळण्याचा पवित्रा घेतला गेलाय आणि कैवल्य यांच्याकडे तो क्लास आहे, त्यांच्याकडे पेस आहे, पिचिंग प्रॉपर पाहायला मिळाली आणि त्याचमुळे समन्वय होत नाही बॅट आणि बॉलचा, जातोय डॉट बॉल. नक्कीच बॅटरला ओळखलं होतं की कशा प्रकारची फुटवर्क त्याचं पाहायला मिळते आणि ज्या अनुषंगाने गोलंदाजी होते की अक्रॉस दी लाईन फलंदाज खेळण्याकरता जातोय, त्यावेळी चांगली डिलिव्हरी. 12 रन्स ऑन बोर्ड. कैवल्य वर द विकेट.
यावेळेस थोडासा बॉल ऑफस्टमच्या बाहेर ठेवला होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न, ट्रॅप रचला होता, ट्रॅप मध्ये फलंदाज फसला आणि ज्या फलंदाजाने मात्र मोठ्या धावसंख्येचं स्वप्न दाखवलं होतं तो फलंदाज परतीचा प्रवास करतोय. निलेश सांबरे बॅक टू पॅव्हिलियन. समाजसेवेचा राजा विलास पाटील चंद्रगाववाला. नक्कीच ऑफ स्टंपवर चेंडू पिचिंग केला होता. 38 सर्कलच्या वरून खेळायचं होतं, पॉइंटच्या वरून मात्र फटका फसलाय. प्रमोदनी चांगला झेल कॅरी केलाय आणि पुन्हा एकदा विकेट जाताना दिसते. वारंवार विकेट जात आहेत आणि अटॅकिंग बॅटर आता परतावं लागले डगआउटच्या दिशेने. 3 प्रमुख बॅटर डगआउटच्या दिशेने परतले. कुठेतरी दबाव जाणवला गेलाय कारण की चांगली गोलंदाजी कैवल्य पाटीलच्या माध्यमातून. 12 धावा फलकावरती. नाणेफेक जिंकणं हे खूप महत्वाचं आहे, नो डाऊट. पण नाणेफेक जिंकल्यानंतर तो निर्णय निभावणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाजांचा दबदबा या डावावर आतापर्यंत आहे. कैवल्य याचं पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं, दिवेशने चांगली साथ दिली, विकेट टेकर राहिला आणि आता पुन्हा एकदा कैवल्य पाटील विकेट टेकर राहतो. एकही धाव या षटकात खर्च झालेली नाही आहे. त्याचमुळे मात्र एक प्रॉमिसिंग बॉलिंग स्ट्रेंथ जी आहे ती पाहायला मिळते अंकुशपुती पतुपेकर दत्ताळे या संघाची. 12 धावा 3 गडी बाद. 12 धावा फलकावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी कैवल्यच्या माध्यमातून. पुढचा बॉल कैवल्य पाटील गोलंदाजा. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑफस्टमच्या पेस असलेल्या बॉलला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला होता पण मात्र तितकंसं चांगलं बॉडी बॅलन्स पाहायला मिळालं नाही आणि त्याचमुळे आतापर्यंत पाहिलं संदीप सांबरे खेळतोय हा डॉट बॉल. या षटकातला तिसरा कैवल्य पाटीलचा. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर पिचिंग होता. यावेळी व्हेरिएशन होतं चेंडूमध्ये. स्पीड जास्त होता, गतीमध्ये परिवर्तन होतं आणि अप्रतिम चेंडूची हाताळणी करताना कैवल्य पाटील. एव्हा आपण इतरत्र पाहतो तर लेग स्टेजच्या स्पर्धा आपण पाहतात, पण ही नॉकआउट स्टेजची स्पर्धा आहे. म्हणजे एकदा हरलात तर स्पर्धेला मुकावं लागेल. म्हणूनच आत्ताच कंबर कसलेली फलंदाजी करावी लागेल सरकार 11 वाळीव या संघाला. ओव्हर द विकेट. आर्मर होता, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला कैवल्य यांचा. ऑफस्टमच्या बाहेरचा खूप अप टू डेट पिचिंग. बघा प्रत्येक वेळी स्टंप टू स्टंप अटॅक करणं गरजेचं नाहीये आणि स्टंप टू स्टंप अटॅक केला तर फलंदाजाला थोडा ऍडव्हान्टेज असतो. ते सोडून मात्र यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंपचा वारंवार मारा. बॅक टू बॅक चौथा डॉट बॉल. इनसाइड एज बॉल पोहोचतोय फाईन लेग मध्ये आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल सरळ मागे पोहोचतोय. आउटफील्ड थोडी स्लो आहे. 2 धावा तर मिळत आहे. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा देखील सहजतेने पूर्ण केला जात. चौथीचा प्रयत्न आहे. थ्रो थोडासा अपिश अँड रॉंग आणि त्याचमुळे या 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालंय धीरज आणि संदीपचं. धावसंख्या 16. नक्कीच 4 धावा पळून पूर्ण केल्या जातात. कुठेतरी मिसफिल्ड होते आणि त्याचा पुरेपूर फायदा या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. चांगला समन्वय आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली पाहायला मिळते. खूप चांगल्या शब्दाचा उल्लेख केला समन्वय. स्ट्रोक सिलेक्शन करता देखील तुमचा समन्वय व्यवस्थित बॅटचा बॉलचा व्हायला हवा. धाव घेताना तुमच्या सह खेळाडूचा समन्वय तुमच्याशी व्हायला हवा. क्षेत्ररक्षण करताना देखील तो समन्वय की कुठल्या एंडला थ्रो करायचा, बॅटिंगला एंडला की बॉलिंग एंडला, तो समन्वय देखील तुम्हाला योग्य त्या पद्धतीने साधता आला पाहिजे. कठीण आहे, वाटतं तितकं सोपं नाही क्रिकेट खेळणं. आणि या 4 धावांनी कुठेतरी धावांची कोंडी फुटले आणि धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. 5 षटकांचं क्रिकेट आहे आजचं वेळापत्रक. या पुढच्या बॉल नंतर मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे. तर त्या वेळेत त्या संघाने हजर राहायचंय. जर आपण नसलात पेनल्टी तुम्हाला लावली जाऊ शकते. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. बघा पहिला बॉल डिलिव्हर झाला होता 7:58 मिनिटांनी. 25 मिनिटाचा कालावधी प्रत्येक संघाला आपण देतोय. कैवल्य ओव्हर द विकेट. क्रॉस बेटेड. यावेळेस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आऊ कॉर्नरला अगदी बॉलवर पोहोचेल, थ्रो करेल. दूरवरचं एंड निवडलेलं आहे आणि त्याचमुळे 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहायला मिळते 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड. चला आपण यापुढचा सामना खेळणार आहोत. अष्टविनायक नायगाव विपक्ष गावदेवी एकसर. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी तयारीत राहायचं आहे. त्यापुढचा सामना असेल 94 कामण विपक्ष पांजू स्पोर्ट्स पांजू. आणि आजच्या वेळापत्रकातला चौथा सामना असेल मयंक 11 खारबाव विपक्ष वसई कोळीवाडा. आणि आज आपण 7 सामने खेळणार आहोत याची देखील दखल घ्यायची आहे. त्याचमुळे आपण योग्य त्या वेळेत हजर राहाल ही अपेक्षा. अष्टविनायक नायगाव गावदेवी एकसर पुढचा आपण सामना खेळणार आहोत.
रुपयांचा नाद नाही केला कोणी भाईंचा हे स्वभाव त्याचा हाय भारी मनाचा नावा पुढे शिक्का समाजसेवेचा हे नावलाई गाजतय आज बेभाम नावलाई गाजतय थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आरके ट्रॉफी 2023 नाईट क्रिकेटचा थरार 3 ओव्हर झाले आणि फलकावरती धावा आहेत. टोटल धावा 18 धावा, 18 चेंडू आणि 18 धावा आल्यात. सध्या बॅटिंग करत असताना सरकार 11 वालीव या संघाच्या माध्यमातून थोडीशी अडखळत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करताना. पण कालचा सामना जर आपण शेवटचा आठवला तर थोडी ऊर्जा तुम्हाला मिळू शकेल की जरी कमी धावसंख्या असली आपल्याकडे ती ऊर्जा गोलंदाज देऊ शकतात. काल 39 धावा डिफेंड झालेल्या आहे शेवटच्या सामन्यामध्ये. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील, ऑडियन्स कॅचसाठी बक्षीस आहे रोख रक्कम 500. ऑडियन्स कॅचसाठी सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालेलं आहे. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी नेहमीप्रमाणे या मैदानावर असल्यावर. दरम्यान डॉट बॉलचा सिलसिला काही संपत नाहीये, सुरू आहे डॉट बॉलचा पर्सेंटेज. निखिल पाटील येते बॉलिंग मार्क वरती. भरपूर चांगल्या पद्धतीने क्रिकेट त्याच्या माध्यमातून आज आमदार चषकावरती नक्कीच निखिलने मात्र दमदार खेळी केली. अष्टपैलू खेळी त्यांनी सिद्ध केली आणि तोच ठरला मालिकावीर. तोच निखिल पाटील पाहायला मिळतोय. आतापर्यंत या डावामध्ये 10 बॉल्स डॉट आलेले आहेत आणि त्या गोष्टीचा विचार करावा लागेल सरकार 11 वाळीव या संघाला. पुढचा बॉल यावेळी मात्र ऑफस्टमच्या जास्ती बाहेर चेंडू तितकाच चांगला बाउन्स प्राप्त होतोय. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 1 बाउन्सचं वॉर्न देखील केलं जातं. एक्स्ट्रा धावेने धावपळक 19. 90 रन्स. या एक्स्ट्रा धावा देखील तितकाच महत्वाच्या असतील कारण विथ द बॅट आतापर्यंत फक्त एक चौकार आलेला आहे. जास्तीत जास्त सिंगल्स आपण शीटवर पाहतोय. डबल एक आले डबल. त्याचमुळे त्या पर्सेंटेजचा विचार केला तर आतापर्यंत थोडासा बॅकफुटला आहे सरकार 11 वालीबाग संघ. 4थं षटक मार्गस्थ आहे आणि धावपळकर धावा फक्त आणि फक्त 19 रन्स. बॉल टू बॉल रन्स येत आहेत. त्याचं कारण आहे चांगली गोलंदाजी. टिचून मारा ऑफस्टम्पवर जास्तीत जास्त मारा केलं जातं. बॉलिंग मार्क वरती निखिल पाटील पुन्हा एकदा सज्ज होताना. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज. स्विच हिटचा फटका खेळायचा होता मात्र कौतुक करेन एसटी रक्षकाचं अप्रतिम एसटी रक्षण आपल्याला पाहायला मिळते. जितेश पाटील बंधू याच्या माध्यमातून एकदा वाचवणं महत्वाचं आहे आणि नाईटमध्ये या प्रकारची फिल्डिंग असली तर दबाव बॅटरवर नक्की येईल. फलंदाजी करताना जसा अप्रोच असतो बंधूचा तसाच अप्रोच आता यष्टिरक्षण करताना देखील पाहायला मिळतोय. मिस्टर 360 डिग्री. खूप चांगला बॉल स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळाले. धावसंख्या 19 वर थांबले. तिसरा बॉल पुन्हा एकदा यावेळी आडव्या बॅटने चांगला फटका आहे का तर डेफिनेटली प्रॉपरली टायमिंग झालाय. चेंडू फेकून दिलाय सीमा पार. आरके ट्रॉफीचा आरके नावाचा येतोय ब्रँडेड षटकार. बाजूला त्यांची चर्चा चहू बाजूला समाजसेवेचा राजा रणजित किनी चंद्रगाववाला समाजसेवेचा राजा विलास. नाव दॅट वॉज अ परफेक्ट शॉट प्लेड बाय मिस्टर धीरज आणि त्यासाठीच तर तो खऱ्या अर्थाने ओळखला जातो. खूप चांगला स्ट्रोक, ताकद आणि प्रॉपर टायमिंगने एक्झिक्यूट केलेला हा स्ट्रोक क्लिअर करतोय वाईड ऑफ लॉंग ऑन बाउंड्री लाईन. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते आता 25 या आकड्यावर. धीरज झा म्हटलं तर मोठं नाव आहे वालीव संघाच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत चांगला फटका, चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं. स्लॉटमध्ये चेंडू आल्यानंतर पॉवर देखील जनरेट होती आणि चेंडूला मात्र कैवल्याच्या वरून आउट ऑफ द पार्क पाहायला मिळतोय. षटकार येतोय आणि 25 धावा फलकावरती. आता मात्र पॉझिटिव्ह अप्रोच धीरज झाचा पाहायला मिळतोय. एका फलंदाजाने जर चांगली फलंदाजी केली तर त्याची ऊर्जा ती कॅरी फॉरवर्ड होते इतर फलंदाजांवर. आणि मग ना निलेश सांबरेचा तो एक चौकार त्यानंतर किती वेळ लागला या षटकार आणि चौकारला येण्यासाठी. जवळपास 2 षटकांचा तो ब्रेक लागला होता आणि त्यानंतर आता धावा येत आहेत. 25 झाले. निखिल पाटीलचा पुढचा बॉल. चौथा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा धीरज झा. यावेळी मात्र जितेश पाटील. एकच धाव येते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे मात्र पाहता पाहता काय घडतंय त्या ठिकाणी तर निश्चित रूपाने रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन होतोय. अतिघाई संकटात नाही, कुठेतरी यावेळी विकेट जाताना दिसतोय.
ज्या फलंदाजाला थांबायचं होतं तो फलंदाज प्रतीचा प्रवास करतोय. बघा धावचीच्या स्वरूपात बाद होताना मात्र ते ताळमेळ साधणं गरजेचं आहे की आपण धावचीच्या रूपात बाद होणार आहोत, आपल्याला पावलं थांबावी लागतील, पण मात्र ती घाई असते ना की नाही ती धाव पूर्ण होणार आहे. ते नियोजन जेव्हा फसतंय तेव्हा फलंदाजाला बाद होऊन परतावं लागते. आणि धीरजने मात्र एक षटकार खेचला होता, थांबणं गरजेचं होतं, इतकी घाई करणं अपेक्षित नव्हतं, पण मात्र त्या ठिकाणी अपेक्षा भंग झाला आणि हा बसतोय 4था धक्का सरकार 11 वालिव या संघाला. धाव संख्या 26. 4 चेंडू 26 धाबा. चांगली बॉलिंग राहिले पतू पॅकर, अंकुश, स्मृती दत्ताळी संघाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते दत्ताळी संघाच्या माध्यमातून. निखिल पाटील इम्प्रेसिव्ह बॉलिंग नेहमीच राहिले, इम्प्रेसिव्ह बॅटिंग, इम्प्रेसिव्ह फिल्डिंग, अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा आणि एक ट्रम्प कार्ड म्हणून खेळाडूला पाहायला जातोय. फैजान मनसुरी आपल्याला पाहायला मिळतोय न्यू बॅटर इन. 4 चेंडू आणि फलकावरती धावा 26. 5वा बॉल घेऊन येतोय फैजान. तर यावेळी मात्र चांगला फटका संदीपच्या बॅट मधून फटका चांगला होता, मात्र एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फेकी मात्र चुकीची येते, बॅकिंग होत नाही आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 28 धावा. या डबलचं देखील तितकंच महत्व राहिलेलं आहे. धावांसाठी मात्र खूप मोठा संघर्ष करावा लागतोय, पण या संघर्षातून काही धावा येत आहेत आणि ज्या खूप महत्वाच्या राहिलेल्या आहेत. म्हणजे बेसिकली विचार केला तर आता 35च्या पलीकडे जावं लागणार आहे. आताच्या घडीला 28 झाले, 35 ते 40 या फिगरपर्यंत जावं लागेल पहिल्या डावामध्ये सरकार 11 वाळीव या संघाला. 4थ्या ओव्हर मधला अंतिम बॉल निखिल पाटीलचा. हा चेंडू संदीप सांबरे करता. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरच पिचिंग केला होता, जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू जर विचार केला तर जास्तीत जास्त उसळी घेतोय आणि बॅटरला क्वेश्चन मार्क करतोय, हेच अप्रोच पाहायला मिळते प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून. 4 ओव्हर झाल्यात, 28 धावा. ऐकूया HM साऊंडला. तिथपर्यंत प्रेक्षक कुठेच जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा RK ट्रॉफी 2023. हे रणजितदादाची ही पैठण आजही वसई तालुक्यानं. एकदम हटके त्याची शान, चर्चा दादाची गावगावान. चला गावदेवी एक्सर आणि अष्टविनायक नायगाव या दोन्ही कॅप्टन तयारीत राहायचं आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. गावदेवी एक्सर आणि अष्टविनायक नायगाव दोन्ही कॅप्टन्सनी तयारीत राहायचंय. आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत टॉस. 4 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 28. 7च्या गतीनं खेळतोय सरकार 11 वाळीव हा संघ. ती गती पुढे न्यावी लागेल. कमीत कमी या षटकामध्ये 12 ते 15 धावा आल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या या क्लायमेटिकल कंडिशन मध्ये खेळण्यास योग्य होऊ शकेल. नक्कीच, कारण की काल जर धावसंख्येचा विचार केला तर मोठमोठ्या धावसंख्या, लो स्कोरिंग मॅच आपण बघितल्यात आणि जबरदस्त मॅचेस रंगल्यात, यात काही शंका नाही. आणि अप्रतिम गोलंदाजाचा बोलबाला राहिला आहे नेहमीच आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी 40 धावा 35 धावा देखील आपण सेफ म्हणू शकतो 5 ओव्हरमध्ये. आता पाहूया त्या ठिकाणी थांबतायत, त्या पुढे जात आहेत की त्याहून पुढे जात आहेत. वेगवेगळ्या स्टेजेस आहेत या षटकामध्ये, पण आता हितेंद्र भोईर शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारताय. मग तुम्ही किती मोठ्या संकटात आहात त्या गोष्टीला महत्व नाही, तुम्ही सामोरे कसे जात आहेत त्या गोष्टीला महत्व आहे. अराउंड विकेट हितेंद्र भोईर तयारी करत होते, पण मात्र त्या ठिकाणी थोडंसं ऑब्स्टेकल आलं. त्या ठिकाणी काहीतरी थांबण्याचा प्रयत्न केला गेला, कारण सर्व काही व्यवस्थित घडावं असाच कल प्रत्येक कॅप्टनचा असतो आणि म्हणूनच क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी उणीव जाणवली यष्टीरक्षक बंधूला आणि म्हणूनच थांबवण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल गल्लीमध्ये दीपेश स्वतः बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक धाव वेगानं पूर्ण केली. धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर 29. हितेंद्र भोईर येतोय बॉलिंग मार्कवर आणि 29 धावा झाल्यात. आतापर्यंत जर 5 चेंडूमध्ये विचार केला, बॅटिंग करणारा वालीव संघ विचार करत असेल इथून पुढे 8 ते 10 धावा 12 धावा, मात्र गोलंदाजी करणारा संघ विचार करत असतील की कमीत कमी धावा 5 ते 6 किंवा विकेट प्राप्त याकडे लक्ष असेल. एक्झॅक्टली, प्रत्येक संघ आपल्या संघाचा फायदाच विचाराधीन घेत असतो आणि म्हणूनच तो पॉझिटिव्ह अप्रोच बाळगावा लागतो. बॉडीला रोल केलं, ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, बॉल तितकासा ट्रॅव्हल होत नाही, पोहोचतोय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मोठा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. बॉलला 8 ढकलण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न काय पूर्णत्वास जात नाही. बॉल सरळ जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. अफलातून चौकार. एक गोरगरिबांचा नेहमीचा दार, त्यांच्या सेवेसाठी राही तत्पर.
थँक्यू. बघा स्ट्रगल बघा, मैदानाच्या बाहेर पोहोचले आणि त्यानंतर बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. चांगला स्तुत्य प्रयत्न होता, पण शेवटच्या मोमेंटला मात्र व्यवस्थित कनेक्शन बॉलशी जमू शकला नाही आणि त्याचमुळे बॉल सीमारेषा पार आणि धावसंख्या झाली 33 धावा फलकावरती आतापर्यंत. हितेंद्र भोईरचा पुढचा बॉल. यावेळी चांगला फटका आहे ऑन साइडला. मिड विकेट रिझन मधला क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि तिथपर्यंत 2 धावा सध्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2च धावेंवर समाधान. सिंगल डबल येणं महत्वाचं आहे या नाईट बॉल क्रिकेटमध्ये. नाईटचा थरार आपण बघतो आणि धाव फलक आता वेगाने पुढे येताना दिसतात. 35 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल डिलिव्हर करून झाले आतापर्यंत या षटकातले 3. म्हणजे अजूनही तो ट्रॅक पकडण्याच्या तयारीमध्ये आहे. शेवटचं स्लॉग ओव्हर आहे आणि त्याचमुळे फलंदाजांना तितकं दडपण नसते फलंदाजी करताना. खेचून मारायचा प्रयत्न सुरू झाला. आता बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. चांगली ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. थ्रो थोडासा खालून आलाय आणि म्हणूनच तो बॉल कॅरी झाला नाही. दरम्यान चांगली स्ट्रॅटेजी कैवल्याची, कारण जितका खालून तुम्ही थ्रो करा तितका वेगानं तो एंडला पोहोचतो. ज्या ठिकाणी मिळत आहेत पण 2 धावा. धावसंख्या 37. नक्कीच पैकी चांगली होती, कारण की फुलटॉस चेंडू हातामध्ये येणं अवघड आहे नाईट बॉल क्रिकेटमध्ये. आणि जमिनीलगत जर चेंडू असतील 1 बाउन्स 2 बाउन्स ते पकडणं कॅरी करणं इझी आहे. म्हणूनच त्या प्रकारचा थ्रो पाहायला मिळाला. हितेंद्र हवेत आहे बॉल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. बॉल इनफिल्डच्या आसपास लँड होते. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 2 धावांची संधी मिळते. या 2-2 धावा देखील खूप महत्वाच्या आहेत सरकार 11 वाळीव या संघासाठी. नक्कीच 39 धावा झाल्या. म्हणूनच काल 3 चेंडू 6 धाव्यांची गरज होती. ती 1 धाव घेतली 2 धावेच्या जागी आणि कुठेतरी एकाच धावेने पराभव झाला होता संघ आपल्याला पाहायला मिळाला. उत्तम संघ आणि या छोट्या छोट्या चुका भरपूर खूप काही सांगून जातं मॅचच्या नंतर. रिझल्ट लागतो ज्यावेळी. क्रिकेटच्या खेळामध्ये एक संघ जिंकतो, एक संघ शिकतो. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. बॉलला केला फोर्स. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक निखिल पाटीलचं जजमेंट मात्र चुकलंय. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? थ्रो मात्र खूप वरून आहे. बॉलरच्या डोक्यावरून त्या ठिकाणी अपील केली. अपील उचलून धरली. धावाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. मिळतील फक्त 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 41 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 30 बॉल्स 42 धावांची गरज. अंकुश स्मृती पतुपॅकर्स दत्ताडी या संघाला. गाववाला समाजसेवेचा राजा विलास पाटील दुचंद्र गाववाला. समाजसेवेचा राजा रणजित गिरणी दुचंद्र गाववाला. समाजसेवेचा राजा विलास पाटील दुचंद्र गाववाला. हे समाजसेवक 1 नंबर. दादा यो आमचा बाजीगर. दादाईवांचा बाजीगर. दादाईवांचा बाजीगर. हे समाज सेवा करतोय फार. लागो ना कोणाची नजर. लागो न कोणाची नजर. लागो न कोणाची नजर. हे दादा के साथ सब है हम. होने दे कोई भी अंजाम. परवा नाही कोणाला. आज परवा नाही कोणाला. समाजसेवेचा राजा रणजित गिरणी दुचंद्र गाववाला. समाजसेवेचा राजा विलास पाटील दुचंद्र गाववाला. समाजसेवेचा राजा रणजित गिरणी दुचंद्र गाववाला. समाजसेवेचा राजा विलास पाटील दुचंद्र गाववाला. हे नावात त्याच्या आईलाई दम. कशात नाही दादा कम. आईलाई जिगरवाला. दादा आईलाई जिगरवाला. समाजसेवेचा राजा रणजित गिरणी दुचंद्र गाववाला. समाजसेवेचा राजा विलास पाटील दुचंद्र गाववाला. समाजसेवेचा राजा रणजित गिरणी दुचंद्र गाववाला. समाजसेवेचा राजा विलास पाटील दुचंद्र गाववाला. समाजसेवेचा राजा रणजित गिरणी दुचंद्र गाववाला. हॅलो. दुसरा मॅच आपण बघणार आहोत. अष्टविनायक नायगाव आणि गावदेवी एकसर या दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. गावदेवी एकसर संघाचा संघनायक आलाय. अष्टविनायक नायगाव तुमचा कॅप्टन येऊ द्या. हॅलो. टॉस आपण करणार आहोत. अष्टविनायक नायगाव
कॅप्टन येऊ द्या तुमचा. गावदेवी एक्सर संघाचा संघनायक आलाय. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी जॉईंट असतील मनीषजी पाटील सर. आदरणीय सन्माननीय प्रमोदजी रसाळ साहेबांना विनंती करीन तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण नाणेफेकीचं कौल या ठिकाणी करणार आहोत. आरके ट्रॉफी 2023चा हा शानदार सोहळा आपण अनुभवतायत. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची आपण पाहतायत. कालचा दिवस आपण पाहिला, अतिशय विरातन संघाने गाजवला आणि एका साईडला दांडी संघ आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की कालच्या दिवसात कालच्या रात्रीमध्ये द ग्रेट मराठा संघ मात्र वर्चस्व गाजवेल. ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती, हार्दिकवर हल्लेबोल केले होते. चला, अष्टविनायक नायगाव संघाचं कॅप्टन प्लीज आपण लवकरात लवकर या. रितेश गंगीकर, चला आपण लगेच फास्ट या. आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो. इनिंग मध्ये टॉस झालाच पाहिजे, कारण गावदेवी एक्सर टीमचा कॅप्टन रेडी आहे. पाहुणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतका आपण वेळ घेऊ शकत नाहीये. विकी तुळसकर साहेब आणि आकाश तुळसकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की सर, आपण सन्मानानं व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सरकार 11 वालिव हे पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन व्यक्तिमत्व आहेत. तर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सचिनजी थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय विकी तुळसकर साहेब यांच्याकडून या मंडळाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलेला आहे. 30,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आपल्या मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक आदरणीय रणजितदादा केनी यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. 42 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सरकार 11 वालिव संघाने ठेवलं गेलंय. एका साईडला आपण पाहतायत अंकुश स्मृती दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र. यंदाच्या वर्षात फॉर्मामध्ये असलेला संघ पाहायला मिळतोय. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये सागर भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. 2 फलंदाज आणि त्याचप्रमाणे तुषार सोनवणे आजच्या दिवसामध्ये आमच्या समवेत या ठिकाणी साथ देण्यासाठी कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जाऊया आपण. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि मनीष पाटील त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. सन्माननीय प्रमोदजी रसाळ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार. प्रमोद सर, आपण मध्ये यायचं आहे. एका बाजूला नाणं आहे आरके एंटरप्राइजेस आणि एका बाजूला आरके ट्रॉफी. तुम्हाला आरके ट्रॉफी किंवा आरके एंटरप्राइजेस असं कॉल करायचं आहे. कॉल कोण देईल? चॉईस. चला, गावदेवी एक्सर टीमचे कॅप्टन कॉल देतील. कॉइन स्पिन करा सर. आरके एंटरप्राइजेस असा कॉल. नाणेफेक जिंकले गावदेवी एक्सर. मॅच ऑन होते, त्याचमुळे थोडक्यात आपण फक्त डिसिजन घेणार आहोत. निर्णय काय असेल? फलंदाजी गोलंदाजी करू आम्ही. तर काही संभ्रम आला आणि शेवटच्या क्षणी उत्तर आलंय की त्यांनी गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर गावदेवी एक्सर संघाला करायची गोलंदाजी आणि अष्टविनायक नायगाव तुम्हाला करायची फलंदाजी. दोन्ही संघात शुभेच्छा. जवळ थेट समालोचन कक्षामध्ये ऐकूया आवाज प्रमोदजी शेडगाव यांचा आणि सोबत असतील तुषार सोनवणे. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू सलाउद्दीन खान आपण पाहताय. रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ओपन केलं आणि सरळ चेंडू निघून जाईल. जबरदस्त आक्रमकतेचा स्ट्रोक जितेश पाटील बंधूच्या बॅटमधून येतोय. आरके चौकार. सुस्वागतम चौकार. रिव्हर्स स्वीपचा ब्रह्मास्त्र या ठिकाणी जितेश पाटील बंधू याच्या बॅटमधून आपण पाहतायत. पोझिशन मध्ये आला, ग्रीप बदलली आणि खऱ्या अर्थानं बाउन्स चेंडूला उसळत्या चेंडूला कसं खेळायचं हे जितेश पाटीलला अगदी ठाऊक आहे आणि खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. थर्ड मॅन क्लिअर करत
चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी आलेला हा खणखणीत दर्जेदार RK चौकार. च्या व्यासपीठावर आदरणीय मोहनदादा पाटील यांना आपण पाहू शकतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व, द ग्रेट मराठा संस्थापक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. RK दादा यांना आपण पाहू शकतायत. खूप चांगला चेंडू होता, बाउन्स मिळाला होता. सलाउद्दीन खान याची ही खासियत राहिलेली आहे, ज्या पद्धतीने बाउन्स करतो अप्रतिम आपण पाहू शकतायत. कारण सिमेंट कॉन्क्रीटच्या खेपट्टीवर सातत्याने नवजीवनच्या मैदानात आई वालवादेवी क्रीडांगणमध्ये आपण पाहतात प्रॅक्टिस करतात हे खेळाडू, आणि त्यामुळे मात्र सिमेंट कॉन्क्रीटच्या खेपट्टीचा परिपूर्ण अंदाज लावत आणि अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शफल होऊन करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक धीरज झा पुढे सरसावतोय. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. पंच लेग बाईचा इशारा करताना अजित म्हात्रे सर. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर. 7 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनात आपण पाहतायत धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत आतापर्यंत विजय कांबळे आम्हाला माहिती देत असताना 7 या धावसंख्येवर 42 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलंय. आणि खऱ्या अर्थानं TCP लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर आपण ही घर बसल्या मॅचचा आनंद घेऊ शकता. अतिशय सुंदर क्लॅरिटी यावेळेला. क्लीन बोल्ड, जबरदस्त मॅग्निफिसंट डिलिव्हरी. दीपेश पाटील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि उजवी यष्टी यावेळेला मात्र वाकवली जाते. दांडी गुल, बॅक टू द पवेलियन, गॉन. जाईल तिथं मिळतोय मान बोळाय स्वभाव, जाईल तिथं मिळतोय मान बोळाय स्वभाव. अभिमन्यू ठाकूर या ठिकाणी उपस्थित होतात. पांजू गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. यस अजितजी म्हात्रे सर. खूप चांगला चेंडू होता यावेळेला आपण पाहू शकतात. काय जबरदस्त एफर्ट गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं. शोल्डरचा उपयोग करत असताना आपण पाहत आहेत. पर्पल कॅपचा हकदार वाल्यू प्रीमियर लीग मध्ये ठरला होता. आदरणीय सन्माननीय राहुलजी आत्माराम गरत यांच्या संकल्पनेतून ती साकार होणारी स्पर्धा सातत्याने पाहायला मिळते. सारंग मित्रमंडळ असेल, तेजल 11 वालीव असेल, तानाजी अँड कंपनी आपण पाहत आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेचा उजाळा नेहमीच आपण सातत्याने देत असतो. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. तुषार 7 धावा झालेत. 42 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिला फलंदाज दीपेश पाटील, एक रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कारण ज्या खेळाडूच्या नावावर 7 चेंडू आणि 7 चौकार मारण्याची किमया आहे, त्याच फलंदाजाला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात त्याची दांडी गुल केली. आणि थोडासा दीपेश कुठेतरी नाराज झाला असेल यात काही ती मात्र शंका नाही, परंतु सलाउद्दीन खान मात्र एक एक्सपिरियन्स बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. काय म्हणशील या विकेट बद्दल? नक्कीच सर, डेफिनेटली या ठिकाणी जर पाहिलं तर सलाउद्दीन खान पहिल्या बॉलवर जरी चौकार आला, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलं. एक मोठी विकेट दीपेश पाटीलची मिळवली आणि आत्मविश्वास आता मध्ये वाढला असेल. चांगली बॉलिंग सलाउद्दीन खान या गोलंदाजाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केली जाते. डोकुऱ्या हाताने अप्रतिम बॅकफुटला जाऊन टॅप केला जातोय. दिवेश पाटील जाणतोय, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. सोयबा मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावला होता. मुबारक खान त्या ठिकाणी आपण पाहताय. धीरज झा त्या ठिकाणी थोडेसे नाराज होताना पाहायला मिळत आहेत आणि थोडेफार कुठेतरी कानावर गोड शब्द जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते. 8 या धावसंख्येवर 8 रन्स. पहिलं षटक मात्र अगदी सुंदर आणि यशस्वीरित्या पार पाडलं गेलं. तो गोलंदाज सलाउद्दीन आतापर्यंत आपण पाहतायत. चेंडू अजून षटक क्रमांक कंप्लीट झालेला नाहीये, तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. सँडी आज जोडले गेले. संदेश पाटील, अजय भारद्वाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. कॅमेरामॅनचं स्वागत असेल. TCP लाईव्हचे मात्र यावेळेला प्रोप्रायटर आपण पाहत आहेत महेंद्रजी भगत, यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर स्पर्धा RK ट्रॉफी, हे मात्र नामवंत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विद्युत झोतामध्ये, फ्लड लाईट मध्ये मात्र या स्पर्धेचा उजाळा आपण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. RK एंटरप्राइजेस आयोजित RK ट्रॉफी 2023चा हा शानदार सोहळा. यस पंच काय दर्शवत आहेत? 5 बॉल रन्स यावेळेला आपण पाहू शकाल. 2 रन्स इन्क्लूड केल्या जात आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी या ठिकाणी आपण पाहत आहेत विजय कांबळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय मी त्याच्या वतीने. धावसंख्या झालेली आहे ती 9 या धावसंख्येवर. 9 रन्स आणि संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण सातत्यपूर्ण आजची दुसरी ही रात्र आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची.
पाठफुटला जाऊन कट केला जातोय. सोयबा मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावेल. तत्पूर्वी जितेश पाटील बंधू माहीर आहे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. आपण पाहू शकताय तितेंद्र भोईर पाते एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीजचा राजा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं जास्तीत जास्त ज्याच्याकडे मात्र आपण पाहू शकतात मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज आपण पाहू शकाल. पहिलं षटक यशस्वीरित्या आणि सफल ठरलं गेलं ते आपण पाहू शकतायत. एका साईडला सरकार 11 वालिव या संघाच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर अंकुश स्मृती दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र या संघाचे पतू पॅकर्स आपण पाहत आहेत 10 या धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. तुषार सोनोने पुन्हा एकदा जॉईंट होतील. तत्पूर्वी मी विनंती करेन की नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आहोत विकी तुळसकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होणं साहजिकच आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. या स्पर्धेला त्यांनी अतिशय सुंदर आर्थिक सहाय्य केलेलं आहे. अशा या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान होणं साहजिकच आहे. विकी तुळसकर साहेब यांच्याकडून आपण पाहत आहे 30,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेलं आहे आणि या स्पर्धेचे शिल्पकार आर.के. दादा यांच्या शुभ हस्ते एक सुंदर मायेची प्रेमळ शॉल आणि उबदार शॉल या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात या स्पर्धेची आठवण म्हणून एक गोड सन्मान चिन्ह आपण पाहत आहेत आर.के. ट्रॉफी 2023 मोमेंटो. तदनंतर आपण पाहू शकतायत सचिनजी थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आर.के. दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करतायत. आर.के. ट्रॉफी आपण पाहू शकाल आणि अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहताय. सचिनजी थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर जर आपण पाहिलं तर आकाश तुळसकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी आर.के. दादा यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. समाजसेवक हेमंत वर्तक साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण आदरणीय आकाशजी तुळसकर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. आज संपूर्ण ही मंडळी अमूल्य वेळ देतात या स्पर्धेला. संपूर्ण पाहुणे मंडळींचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आर.के. दादा यांच्या वतीने या आर.के. ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मायेचे उबदार शाल समाजसेवक हेमंत वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतायत एक मानाची आणि मायेची उबदार शाल या ठिकाणी या स्पर्धेची आठवण म्हणून गोड सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. तर आपलं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या आर.के. ट्रॉफी 2023च्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी तुषार सोनोने पुन्हा एकदा जॉईंट होतील. संघाची धावसंख्या झाले अंकुश स्मृती दत्ताळी पतू पॅकर्स या संघाची आतापर्यंत 11 या धावसंख्येवर 3 गडी बाद झाले. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. 42 धावांचं टार्गेट सेट करत असताना तुषार थोडीशी स्ट्रगल करतायत आतापर्यंत, परंतु धावा येणं साहजिकच असेल कारण कैवल्य पाटील बंधू सारखा फलंदाज त्या ठिकाणी दोन्ही बंधू आहेत. एका साईडला जितेश पाटील बंधू पाहायला मिळतोय तर एका साईडला कैवल्य पाटील बंधू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. यावेळेला सरळ बॅटने ऑफ साईडला ऑन द राईज ऑन दी अप खेळला गेला. तत्पूर्वी सिंगल मिळते. त्या ठिकाणी थोडीशी कुठेतरी फंबल झाले होते परंतु सिंगलवर सॅटिस्फाईड होताना कैवल्य पाटील बंधू. यावेळेला चांगल्या फटक्याची निवड केली जाते. चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. अफलातून फटका पाहायला मिळतो. क्रिकेटचं सौंदर्य भेदक स्पष्ट करणारा बॉल निघून जातोय सीमारेषे पार. बॅट्समन जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला त्याच्या माध्यमातून चौकार येताना दिसतोय तो म्हणजे जितेश पाटील बंधू. याच फटक्यांसाठी सातत्यानं
जर पाहिलं तर जुचंद्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधून या खेळाडूची ओळख आणि 6 चेंडू 7 षटकार मारण्याची किमया जितेश पाटीलने आतापर्यंत 2 वेळा साध्य केले. नक्कीच टेनिस क्रिकेटच्या पटलावर अनोखे रेकॉर्ड आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत, परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये जितेश पाटील बंधूचा रोल काय असेल? ऑन साईडला 360 डिग्री मध्ये खेळणारा फलंदाज पाहायला मिळतोय. नजाकत भरा शॉट, रिस्क घेतली आणि सरळ चेंडू फाईन लेगला क्लिअर करत येतोय RK. चौकार, गुड शॉट. भला मनानं मी आदरणीय सन्माननीय रमाकांतजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. रमाकांत पाटील साहेब, आपण व्यासपीठावर या. या ठिकाणी जे LED स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते नौकार फेस 1 मित्र परिवार यांच्या तर्फे प्रवीण खंडागळे, दयानंद शेट्टी, चेतनबाई पटणी, विजयबाई पटणी, सावंत काका यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर त्यांचं शब्द सुमनांनी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम वेलकम वेलकम. धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर 20 धावा झालेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटचा टॉप एज, परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं आणि इथे मात्र अशरफ मंसूरी काय करतायत अंदाज आला नाही. जजमेंट चुकलं. चेंडू परफेक्ट या वेळेला मात्र कॅरी करता आला नाही आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धीरज झाचे 2 हात कमरेवर जाताना पाहायला मिळत आहेत की हे काय घडलं जातं. कारण जितेश पाटील बंधू सारख्या मात्र एक मातब्बर खेळाडूचं झेल सोडणं म्हणजेच येणाऱ्या चेंडूंवर कर्दन काळ. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 22 धावा, 22 रन्स ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ झालाय. येणारे चेंडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील जवळजवळ 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धावेची गरज असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया HM साऊंड सिस्टमला संधी आणि लगेच तिसऱ्या षटकासाठी येऊया तुषार सोनोने लिटिल चॅम्पकडे. जे HM साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आपण संगीत ऐकत आहात. अप्रतिम स्पर्धा आपण पाहू शकाल. RK ट्रॉफी 2023 हा नदीतबान सोहळा आपण पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश केणी साहेबांच्या संकल्पनेतून साकारण्यात झाली ही भव्य नाईटची ही स्पर्धा. खरोखरच चांगली स्पर्धा पाहायला मिळते, परंतु मैदानाच्या आतमध्ये 42 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फ्रंटफुटला दिसला म्हणजे बॉलिंग करणारा संघ जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये थोडासा बाकफुटला जाणवला. कारण की या षटकामध्ये जवळपास जर पाहिलं तर 12 धावा गोलंदाजीने खर्च केला. बॉलर तयार, स्ट्रायकरला केवळ पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी चांगला सबमरीन पडल्यानंतर सर निघून जातो. इस्टेकच्या हातामध्ये चांगली लाईन आणि लेन. आता मात्र षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये आपण बॉलर जर पाहिलं तर सलाउद्दीन याला आपण पाहू शकाल. सलाउद्दीन खान पहिल्या षटकामध्ये एकंदरीत फक्त खर्च केला. सलाउद्दीन एकंदरीत गोलंदाज 10 धावा, अप्रतिम गोलंदाजी त्याची देखील पहिल्या षटकामध्ये राहिली आणि षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये पाहू शकाल. यावेळेला जर पाहिलं तर शरीरवेदी मारा करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःची जीवाची आकांक्षा करत असताना या मॅच मध्ये, कारण की RK ट्रॉफी आहे, एक एक धाव या मॅच मध्ये महत्वाची असेल, या स्पर्धेमध्ये महत्वाची असेल. एके धावेने संघाची धावसंख्या जर पोचली जाते ती म्हणजे 42 धावांचा पाठलाग करत असताना टीम अंकुश मूर्ती दत्ताली या संघाची ती म्हणजे 23च्या घरामध्ये 23 धावा धावफटका लगवल्या गेल्यात. विजय कांबळे आमच्यापर्यंत जॉईंट असतील, अप्रतिम स्कोरर आहेत. बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर सबरी सुपर फॅन्टॅस्टिक लाईन अँड लेथ, अचूक टप्प्यावर भेदक काय असतो हे दर्शवून दिले या गोलंदाजीने. खरोखरच विजय कांबळे पहिल्या दिवसात जर पाहिलं तर कालच्या दिवसात प्रेक्षकांची गर्दी अल्लोट पाहायला मिळाली आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रात्र आणि तेवढेच प्रेक्षक राजे या मैदानावर पाहायला मिळतात. आलेल्या सर्व प्रेक्षक मायबापांचं, त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल या ठिकाणी जर पाहिला तर चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक असेल डीप मध्ये पुढे सरसवत असताना संदीपला पाहू शकाल. थोडंसं मिस पंबल, परंतु त्याला बॅकअप त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मिळतील 2 धावा. 2 धावाने संघाची धावसंख्या जर पोहोचेल ती म्हणजे 25च्या घरामध्ये 25 धावा धावफटकावर लगावल्या गेली. अफाट मेहनत राहिली ती म्हणजे अंकुश फाउंडेशन असो, त्याचबरोबर द ग्रेट मराठा आणि RK परिवाराच्या माध्यमातून. तेव्हाच ही कुठे एक नाईटच्या माध्यमातून संकल्पनेतून साकारण्यात झाली स्पर्धा आपण पाहू शकाल. बॉल तयार. यावेळेस क्रिकेटच्या माध्यमातून व्यवस्थित बॉडी बॅलन्सने या क्षेत्ररक्षक असतील संदीप आणि तत्पूर्वी जर पाहिले तर 1 धाव त्या ठिकाणी डेफिनेटली अर्जित केली जाईल. एके धावाने संघाची धावसंख्या 26 धावा धावफटकावर लगावल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक तिसऱ्यातील आतापर्यंत 5 बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झालेत.
खरोखरच वाखाणण्याजोगी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकाल. परंतु सलामीर जोडी एकंदरीत तुटल्यानंतर जे कमबॅक केले ते म्हणजे कैवल्य पाटील आणि त्याच्या सोबतीनं आपण एकंदरीत जर पाहिले तर जितेश पाटीलला यावेळेला लाऊड अपील केली जाते. परंतु सुपर प्लॅन अँड लेंथ अजून देखील पाहायला मिळते. अशा रीतीने षटक क्रमांक 3ऱ्याचा खेळ देखील संपन्न झालाय. एकंदरीत जर पाहिलं तर 42 धावांचा पाठलाग करत असताना टीम अंकुश स्मृती दत्ताली या संघाची संख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 26च्या घरामध्ये. आतापर्यंत 3 विकेट्स देखील गमावलेत. 26 धावा धावफटकावर लगावल्या गेल्यात. 12 चेंडू 16 धावा राहिलं मॅचचं समीकरण. प्रेक्षक हो, कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा. आरके ट्रॉफी 2023चा हा निदित्यमान सोहळा घेतो आम्ही एच साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून. एक सुमधुर संगीत. आता गेलो आणि लगेच आलो. सेवक माणूस भला मनान आहे साधा अर समाजसेवक. थँक्यू. गोव्यावरून खास करून या स्पेशल आर्किड ट्रॉफीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत क्लिफर्ड भाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण या थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे. गोव्यावरून खास करून स्पेशली या आर्किड ट्रॉफीसाठी नाईटच्या स्पर्धेसाठी त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांचं थोड्याच वेळात अगदी मात्र आगमन होणार आहे. त्यांच्या तयारीसाठी आरके दादा आणि संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाले. त्यांचं वेलकम असेल. या जुचंद्रच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं स्वागत असेल. धावसंख्या 26 झाले. 26 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 3ऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. वसंत सांबरे आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप सांबरेला आपण पाहिलं, वसंत सांबरेला आपण पाहतायत. निलेश सांबरे आज आहे परंतु गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मॉन्टे घोडेकर सर या ठिकाणी दर्शवतायत की लेग स्टंप पिचिंग करणारा हा चेंडू होता आणि लेग बाईचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. अंकुश स्मृती दत्ताळी पतू पॅकर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचतोय 27च्या घरामध्ये. 42 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर जितेश पाटील बंधू आतापर्यंत मात्र धावांचा वेग या ठिकाणी वाढवताना पाहायला मिळतोय. आलेख वाढतोय. ऑफ साईडला बॅकलिपचा उपयोग केला होता. ऑन दी अप खेळला गेला. तिथून क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतं. फेकी येईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर 28 या धावसंख्येवर पाहायला मिळते. आज फैजान मंसुरीला सुद्धा आपण पाहू शकतायत. 17 नंबरची जर्सी परिधान करणारा 6 चेंडू 6 षटकार मारण्याची किमया वालीव प्रीमियर लीग मध्ये जो आपण शॉर्ट थर्डमॅनला 17 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू पाहतोय. अप्रतिम जागा बनून खेळला गेलाय. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. चौकार येताना पाहायला मिळतोय. आरके चौकार. गुड शॉट. साधा आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित खिनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित खिनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित खिनी दादा. आहे फेमस खूप चांगला नजाकतभरा शॉट पाहायला मिळाला. ग्लोरियस शॉट. च्या पद्धतीने तंत्रशुद्ध फटक्यांची निवड जितेश पाटील बंधूच्या बॅटमधून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी. या चेंडूला या लेंथला विसरले होते वसंत सांबरे. तत्पूर्वी निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. एकाच संघामध्ये आतापर्यंत 3 जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. निलेश सांबरे असतील, संदीप सांबरे असतील, वसंत सांबरे असतील आणि अशोक सांबरे हे सुद्धा 4 बंधू एकाच संघातून खेळताना पाहायला मिळतात. या वालीव संघातून संघाची धावसंख्या झालेली आहे 32 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक वसंत सांबरेने केली दांडी गुल. मात्र जितेश पाटील बंधूला मात्र परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. बिग विकेट. निर्णायक क्षणाला निर्णायक विकेट. वरून मात्र या ठिकाणी अतिथी या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. जे आपण पाहू शकतायत क्लिफर्ड बाय यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम 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 सर. आप आए बाहर आई. आपका तहे दिल से स्वागत करते हैं इस प्रतियोगिता में. एक जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकतायत व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. तुषार आतापर्यंत 32 धावा झाले. चेंडू फेकून झाले. जवळजवळ विजय कांबळे आम्हाला दर्शवतात की 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र विजयासाठी 7 चेंडू आणि 10 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच आजच्या दिवसातील पहिलाच मॅच आपण पाहू शकाल आणि रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एकंदरीत विचार जर केला तर प्रमोद सर गोलंदाज
जर पाहिलं तर वसंत सांबरे त्याची आर्म ऍक्शन जी पाहायला मिळते ना थोडीशी आगडी वेगळी पाहायला मिळते. त्याच कारणास्तव फलंदाजांना बॅटिंग करण्यासाठी थोडीशी दिक्कत जाणवली जाते. जरी चौकार मारला परंतु जे कमबॅक केले वसंत सांबरेनं ते मात्र अप्रतिम. या षटकामध्ये आतापर्यंत बॉल फेकून झालेत ते म्हणजेच 5. आज वसंत सांबरेने मात्र आठवण राहील त्याला, कारण जितेश पाटील बंधूचा क्लीन बोल्ड केला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने. म्हणजेच काय, वसंत सांबरेचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या वसंत सांबरे तुला कोटी कोटी शुभेच्छा आहेत. ऑन साईडला खेळला गेलाय निखिल पाटीलच्या. यावेळेला आपण पाहू शकतात बॅटमधून सरळ चेंडू निघून जाईल, तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाते. हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतायत 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. इथून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 34 धावा. इथून जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 8 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. वसंत सांबरेचा आज वाढदिवस आणि त्याने मात्र वाढदिवसाच्या निमित्ताने क्लीन बोल्ड केलं. ते जितेश पाटील बंधूला निर्णायक क्षणाला निर्णायक विकेट घेतली आणि वाढदिवसाची आठवण म्हणून या ठिकाणी त्याच्या स्मरणात राहील. वसंत सांबरे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच आई जीवदाणी चरणी प्रार्थना. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 34 धावा. इथून 6 चेंडू 8 धावा. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. जरा घाई करा, वेळ दौडू नका, टाइम स्पेंड करू नका, कारण आजचा शेड्यूल पूर्णपणे लवकरात लवकर आपल्याला क्लिअर करायचा आहे. त्याकरता आम्ही विनंती करेन की वारंवार सूचना करायला भाग पडू नका. एक संघ आज मात्र आपल्याला अंतिम 4 मध्ये घेऊन जायचंच आहे, याची दखल घ्यायची आहे. एकंदरीत 7 सामने आज खेळवायचे आहेत. वेळेनुसार मात्र जे फेरबदल करण्याचा अधिकार कमिटीकडे राखून ठेवलाय तोच तुम्हाला मान्य करावा लागेल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 कंप्लीट झाले. तुषार, इथून 6 चेंडू 8 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. जसा आमच्या लाडक्या राजांना, लाडक्या प्रेक्षक राजांना मात्र सामना हवा असतो तसंच मात्र या ठिकाणी झालेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तुषार, नक्कीच एकंदरीत मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो. परंतु प्रमोद सर, एकंदरीत म्हटलं जातं ना सिंगल डबल एकंदरीत टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं बेसिक क्रिकेट मानलं जातं. हेच या 2 फलंदाजांना करावे लागेल. कैवल्य पाटील आणि नॉन स्ट्राईक येणार निखिल पाटील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर होईल तयार. सहा चेंडू आणि 8 धावा. जबरदस्त सामना. सागर भोईर यांचे सुद्धा हृदयाचे स्पंदने वाढलेत, कारण सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. इथून मात्र सिंगल डबलला महत्व देतील का? अशरफ मंसूरी एक टेक्निक यूज करणारा गोलंदाज, अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज, तर कैवल्य पाटील बंधूकडे अनुभवाची कोणतीही कमी नाहीये, प्रतिभेची कोणतीही कमी नाहीये. इथे निखिल पाटील समजवत असताना की कैवल्य बंधू तुला या क्षणाला मात्र कोणत्याही पद्धतीने सामना आपल्या बाजूने झुकला पाहिजे. डू अँड डाय, करो या मरो, कारण ही सिच्युएशन मात्र अगदी प्रतिकूल परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला मनगडाचा वापर केला, पायावर चेंडू होता, जबरदस्त चेंडू निघून जाईल. तेवढंच मात्र उत्तम दर्जाचं क्षेत्रक्षण. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि पाहता पाहता 3 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या तिहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 37 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तुषार, नक्कीच 4 चेंडू 5 धावा. पहा, पहिला बॉल एकंदरीत अशरफचा एकंदरीत जर पाहिलं तर डॉट पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर त्याला 3 धावा येतात. परंतु इथून कमबॅक करावं लागेल. मॅच जिंकायची असेल तर 4 बॉल शिल्लक असतील, 5 धावा. इथून राहिलं मॅचचं समीकरण. कोण जिंकेल? क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एकाला हार तर एकाला जीत असेल, परंतु कोण जिंकेल या मॅच मध्ये आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतात. काल सुद्धा रंगतदार स्थितीमध्ये सामने आपल्याला पाहायला मिळाले, कारण आर्के ट्रॉफीची हीच खासियत राहिले. कारण अभि तो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभि बाकी आहे. अजून 2 दिवस आपल्याला पाहायला मिळतील आणि वाखाणण्याजोगे मात्र क्रिकेट आपल्याला सातत्य पाहायला मिळतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. निखिल पाटील मात्र निराश होत आहेत आपल्या स्वतःच्या या फलंदाजीवर. लेग बाईचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 38 या धावसंख्येवर. इथून मात्र 4 धावेची गरज असेल. चेंडू आहेत तुमच्याकडे 3 चेंडूमध्ये 4 धावा. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा या तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. आतापर्यंत अशरफ मंसूरीचं मी कौतुक करेन. कूल अँड काल्म, अप्रतिम जबरदस्त यावेळेला गोलंदाजी केली जाते. नेहमीच या गोलंदाजाला पाहिलंय शांत गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली जाते. ऑन साईडला खेळला गेलाय. 1 धाव तर निश्चित स्वरूपात. 2ऱ्या धावेसाठी प्रयत्न. सलाउद्दीन मात्र पुढे सरसावेल. 2 धावा. हे तुमचं कॅल्क्युलेशन क्रिकेट खूप महत्वपूर्ण भूमिका आपण पाहतायत.
आणि इथे 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 40 धावा. इथून 2 चेंडू आणि 2 धावेची गरज पाहायला मिळते. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मिथुन दादा पाटील यांचे सुद्धा थोडेसे हृदयाचे ठोके वाढताना पाहायला मिळत आहेत. आणि क्रिकेट म्हटलं की उठ बस होणारच हे आपण सातत्याने पाहत आहेत. सागर भोईर हे सुद्धा आपण पाहू शकतात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. पूर्णपणे अंकुश मुती दत्ताळी पतू पॅकरच्या संपूर्ण डगआउटमध्ये चिंतेचा विषय. परंतु दोन्ही फलंदाज मात्र बॅटर अप्रतिम दर्जेदार खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम म्हणून ओळखला जातो. शेवटच्या चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट या क्रिकेटच्या जगतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. इथून मात्र कोणता संघ पुढे येईल, कोणत्या संघाचं स्वप्न थांबेल, कोणता संघ मात्र या ठिकाणी दुसऱ्या फेरीत धडक मारेल. चला वेळ दौडू नका, घाई करा. तानाजी धायगुडे यांना आपण पाहू शकतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडू. वालीव प्रीमियर लीगला मोहनदादा पाटील यांनी सुद्धा मात्र प्रेझेंटी दिली होती. अतिशय सुंदर सामने मात्र पाहायला मिळाले. आणि वालीव प्रीमियर लीगची एक खासियत आणि वसई तालुक्यामध्ये एक खासियत निर्माण झाली की 8:03 पहिला चेंडू फेकण्याचा मान हा वालीव प्रीमियर लीगला मिळाला. राहुलची आत्माराम गरत यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ती स्पर्धा. 2 चेंडू 2 धावा. वॉट अ मॅच. अप्रतिम सामना आणि दर्जेदार आयोजन, त्यामध्ये शानदार सामना पाहायला मिळतोय. गुड डिलेव्हरी सुपर लेंथ लाईन. या ठिकाणी काय घडलं जातं आणि इथे मात्र आपण पाहू शकतायत आता 1 चेंडू आणि 2 धावा. काय हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. आता मात्र प्रत्येक स्टँड मध्ये एकमेकांकडे पाहत आहेत काय होतंय. परंतु इथे मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो. 1 चेंडू आणि 2 धावा. सुपर मॅच. घेऊया एक रिलॅक्स सॉन्ग आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. जाऊया आपण HM साऊंड सिस्टम यांच्याकडे आणि ऊर्जा देणारा एक सॉन्ग ऐकूया. समाजसेवक हायलय सर्व डीजे या ठिकाणी जर पाहिलं तर प्रमोद सर आता मात्र स्ट्राईक जरी रोटेट झाली कव्वेला बंधूला परतावं लागेल. परंतु आजचा दिवस ज्याने गाजवला तो म्हणजे आमदार ट्रॉफीचा एकंदरीत मॅन ऑफ द सिरीज त्या ठिकाणी जर पाहिलं तर निखिल पाटील ठरलाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये कागदोपत्री असून तुम्हाला चालणार नाही आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर ऍक्च्युअली सिंगल डबलला फोकस करावं लागेल. आता मात्र 1 बॉल इथून शिल्लक असेल. 2 धावा राहील मॅचचं समीकरण. स्ट्राईक एंडला निखिल पाटील. काय घडेल या मॅच मध्ये प्रमोद सर? निश्चित स्वरूपात काय घडेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. इथून कोणत्या संघाचं स्वप्न थांबेल आणि कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. प्रत्येक जण क्षेत्ररक्षक आता मात्र या ठिकाणी जरूर सांगत असेल की चेंडू माझ्याकडे आला तर मला 100% द्यायचे आहेत. इथून जर माझी मिस्टेक झाली तर कदाचित 1 वर्ष मला मात्र माझ्याकडे बोटं दाखवली जातील. परंतु क्रिकेट हे मात्र एकत्रित येऊन चांगलं क्रिकेट खेळणं हे सातत्य. आज निखिल पाटीलचा दिवस. व्हॉट अ शॉट. आक्रमकतेचा सितारा जबरदस्त पाहायला मिळाला. निखिल पाटील मॅग्निफिसंट शॉट. MS धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये फिनिश केलंय. 6 धावा. रुबाब न्यारा सोड नाही त्याला होती सारे फिदा. आर रुबाब न्यारा सोड नाही त्याला. प्रमुख सर ज्याप्रमाणे उल्लेख केला आजच्या दिवसात मॅन ऑफ द सिरीज ज्याने पटकावली आणि त्याच्या माध्यमातून 1 हँडेड मॅच जिंकला. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना प्लीज विनंती असेल बोथ टीम्स हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या. दत्ताली टीम प्लीज विनंती असेल मॅच जरी जिंकला तरी पण आपला नियम आहे हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसावा. आणि टीम सरकार 11 वालीव या संघाला देखील विनंती असेल चला हँडशेक करूया. क्रिकेट आहे. एका टीमला जिंक असेल तर दुसऱ्या संघाला हार असेल. परंतु क्रिकेट आहे. कधी कधी बॅट मॅच येत आहेत. परंतु त्यामधून तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमची प्रॅक्टिस ही तुम्हाला महत्वाची ठरेल या क्रिकेटच्या पटलावर. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि निखिल पाटीलने जबरदस्त 1 चेंडू 2 धावा असताना प्रत्येक फलंदाज मात्र हृदयाची त्याची स्पंदने वाढतात. परंतु निखिल पाटीलने बेधडक षटका ठोकला आणि अतिशय सुंदर फटका मारत मात्र संघाला विन करून दिलं. कारण निखिल पाटीलने मनामध्ये विचार केला असेल इथे मला डू अँड डाय. इथून मी जर सावध पवित्रा घेतला तर इझिली यावेळेला मॅच मात्र सरकार 11 वालीव या संघाच्या बाजूने झुकेल. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला हा सुद्धा तुमचा विजय आहे. कारण यश आणि अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. प्रथमेश